एक राजा असतो. कोण असतो? आणि तो एकदा शिकारीला गेला. कुठं गेला? शिकारीला. जंगलामध्ये शिकारीला गेला. सोबत त्याचं सैन्य होतं. आणि सैन्यासोबत शिकारीला गेल्यानंतर शिकार मिळता मिळता त्याला रात्र झाली. रात्र झाल्यानंतर शिकारीच्या शोधामध्ये राजा आणि त्याच्या सोबत असलेले सैनिक हे वेगवेगळे झाले. आणि वेगवेगळे झाल्यानंतर रात्रीची वेळ झाली. राजाला सैनिक इकडे तिकडे कुठंच दिसेना. राजा भयभीत झाला आणि एका झाडावरती जाऊन बसला. अंधार दाटलेला. त्या जंगलामध्ये असणारे जे श्वापद होते, हिंस्र पशु होते, वाघाच्या सिंहाच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या. राजा घाबरून गेला. आता काय करावं? आणि तेवढ्यामध्ये त्याला त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये एक दिवा लावलेला दिसला. राजाला खूप भूक लागलेली होती. राजा झाडावरून खाली उतरला आणि त्या झोपडीकडे गेला. त्या झोपडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी एक आदिवासी माणूस राहत होता, जो त्या जंगलामध्ये असणाऱ्या झाडांपासून कोळसा तयार करून आपला उदरनिर्वाह करत असायचा. राजा त्या झोपडीमध्ये गेल्यानंतर त्यानं सांगितलं की मी असं अडचणीत आहे. माझं सैनिक आणि मी वेगवेगळे झालो. मला आजची रात्र या ठिकाणी काढायची. या ठिकाणी खूप श्वापद आहेत, हिंस्र पशु पक्षी आहेत. त्यामुळे मला आजची रात्र या ठिकाणी जागा द्या. त्या माणसानं त्या राजाला जागा दिली. त्याच्या घरामध्ये जेवढं होतं ते राजाला खायला दिलं. राजानं त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं आणि ती रात्र तिथंच काढली. तो माणूस स्वतः खाली झोपला भुईवर आणि आपल्या कॉटवरती, आपल्या खाटावरती काय केलं, राजाला रात्रभर झोपण्यासाठी जागा दिली. राजा खुश झाला. खुश झाल्यानंतर राजा सकाळी जायला निघाला. हा आदिवासी माणूस त्याच्यासोबत त्याला वाट लावायला जंगलाच्या बाहेर निघाला. आता राजाला वाटलं याला बक्षीस म्हणून काय द्यावं. राजाच्या अंगावरती भरपूर सोनं नाणं होतं, मोहरा होत्या. राजा त्याला काही देऊ शकत होता, पण त्याला वाटलं या माणसाला आपण सोनं नाणं पैसा देऊन याला काय उपयोग, या ठिकाणी चोर वगैरे याला लुटतील. मग चलता चलता त्याच्या लक्षामध्ये आलं त्या जंगलामध्ये एक 100 एकर वरती चंदनाची झाडं होती. कशी झाडं होती? चंदन माहितीये ना किती महाग विकतं ते? पिक्चर पाहिलं ना आपण पुष्पा? हा, ते पुष्पा मधलं चंदन होतं बघा. 100 एकर. राजा म्हणला तू माझी सेवा केलीस, मला रात्रभर आश्रय दिलास, ही चंदनाची झाडं तुझ्याच नावावरती. तिने बागच त्या आदिवाशाला देऊन टाकली. पण शेवटी आदिवासी तो आदिवासी. त्यानं ती लाकडं तोडायला सुरुवात केली चंदनाची. आणि इतर झाडाप्रमाणे त्यानं काय केलं, त्या झाडांचा कोळसा केला. काय केला? कोळसा करून बाजारामध्ये नेऊन तो विकायचा. असं करता 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 5-6 महिन्यामध्ये त्यानं कोळसा विकला. आणि शेवटी एक झाड राहिलं चंदनाचं. आणि एक झाड राहिलं. मग त्या दिवशी त्याला पाऊस पडल्यामुळे काही बाजाराला जाता आलं नाही, कोळसा काही पाडता आला नाही. मग त्यानं चंदनाच्या काही फाट्या तोडल्या आणि सरपण म्हणून आपलं विकायला शहरामध्ये गेला. ज्याला चंदनाची पारख होती त्यानं पाहिलं आणि त्या फाटीची त्याला हजारो रुपये किंमत द्यायला लोक तयार झाले. कारण त्याचा सुगंध पाहून लोकांनी त्या फाट्या हजारो रुपयाला विकत घेतल्या. तो आदिवासी माघारी आला. माघारी आल्यानंतर त्याला कळालं की मी आतापर्यंत ज्या झाडांचा कोळसा केलाय ना, ती झाडं कशाची होती. मी या चंदनाच्या झाडावरती ही झाडं विकून
आजपर्यंत करोडो रुपये कमवू शकलो असतो, परंतु मला चंदन आणि इतर झाड यामधला फरक न कळल्यामुळं त्याचं काय झालं, खूप मोठं नुकसान झालं, त्याला पश्चाताप झाला. काय बोध घ्यायचा रे मित्रांनो या कथेतून? अगदी बरोबर आहे, विचारपूर्वक काम केलं पाहिजे. आणखी अरे या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे, आपलं जीवन आहे ना, आपलं जीवन सुद्धा ही एक चंदनाची बाग आहे. पण कोणासाठी? ज्याला या जीवनाचा खरा आनंद घेता येईल त्याच्यासाठी ही चंदनाची बाग आहे. आणि ज्याला या जीवनाचा आनंद घेता येणार नाही त्याच्यासाठी हे चंदन पण काय आहे? कोळसा आहे. काही काही जण आयुष्यामध्ये येऊन आपलं शरीर, देवानं दिलेलं एवढं सुंदर शरीर व्यसनानं काय करतात? बर्बाद करून टाकतात. काही काही जण आपल्या या सुंदर अशा देहाचा, या शरीराचा जीवन जगण्यासाठी चांगला उपयोग करतात. लक्षात आलं का? म्हणजे जीवन ही सुंदर बाग आहे, ती आपल्याला जगता आली पाहिजे आणि त्या या जीवनाचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. आपण आपल्या अडाणीपणामुळं आपण या जीवनाचा काय घेत नाही? आनंद घेत नाही.